घराच्या भावाला शालाचा आयडी दिला होता, शिक्षण मिनिस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं पोस्ट होती. आणि दुसरा आणखी एक मुद्दा पुढे येतोय म्हणजे की रुपल चाकणकर यांचे रायगडचे हा बिझनेसचे आर्थिक व्यवहार असल्याची माहिती मिळते. दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते खराशी जोडलेल्या आहेत. मला असं वाटतं की मोठी इन्क्वायरी चाललेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ती चाललेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे प्रश्न हे माननीय मुख्यमंत्रीच त्याची उत्तरं देऊ शकतील किंवा त्यांची जशी जशी इन्क्वायरी ती SITची होईल तो रिपोर्ट आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही असं माझं वैयक्तिक. याला जोडून एक प्रश्न आहे की नाशिक प्रकरणातल्या अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पीडित महिलांचे व्हिडिओ, त्यावर पोलीस आज कारवाया करत सुटलेत. पण हे व्हिडिओ तसं पाहायला गेलं तर चौकशी यंत्रणांकडे आले, मग हे पहिल्यांदा बाहेर कुठून आले? नाही आणि व्हायरल जातात मॅम आणि पोलिसांची जबाबदारी काय? हे व्हिडिओज व्हायरल सगळ्या सोशल मीडियावर. मी तुमच्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते आणि हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की हा मुद्दा जो मीडियाकडून मांडला जातोय हा अतिशय महत्त्वाचा आणि माणुसकीचा आहे. मला असं वाटतं ज्या ज्या महिला आहेत त्यांचे फोटो, त्यांची ओळख ही बाहेर कुठेही जाता कामा नये आणि कोणी ते पसरवत असेल तर माझी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारण चालू राहील, हा राजकारणाचा विषय नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामुळे ज्या ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांची ओळख, त्यांचं नाव, त्यांचा चेहरा हा कुठेही बाहेर जाता कामा नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून केली आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सगळे विनंती करूया की ह्याच्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन घ्यावी. आणि मीडियानीही ह्याच्यात जो अतिशय संवेदनशीलपणा दाखवला, मी प्रत्येक मीडियाचे आणि तुमच्या सगळ्यांचे जाहीर आभार मानते की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघता. ही खरंच कौतुकाची आणि मी आभारी आहे. जबाबदारी नाहीये का? पोलिसांची जबाबदारी नाही का? चौकशी यंत्रणा कस्टोडियन. त्याच्यामुळे आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करूया, कारण का या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कुठून काय झालेलं आहे याचा ही डबल एजेड स्वॉर्ड आहे. सगळ्यात सोशल मीडिया, AI इतक्या गोष्टी होत आहेत त्यामुळे आता काही कळतच नाही खरं तो डेटा कुठला आहे, काय आहे, तो फज्ड आहे का खरा आहे. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काम केले हे कौतुकास्पद आहे, आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. इथून पुढे जाताना त्याच्याबद्दल संवेदनशीलपणा पोलिसांनी आणि यंत्रणेने आणि सरकारने दाखवावं एवढीच आपली अपेक्षा आहे. महिलांवरती जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांना एक मानसिक आधाराची गरज असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट यांच्यावरती होणं गरजेचं असतं, कारण मोठा मानसिक आघात असतो. आता व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर एक मोठा मानसिक आघात होतो. त्याचं आपण जर पाहिलं गेलं तर अध्यक्षांचं पद, महिला अध्यक्षांचं ते पद खाली आहे. मग हा आधार कोण दिला जातोय का? सरकारकडून काही मदत दिली जाते का? नाही, ते बघा, यंत्रणा तर चालूच राहते. एखादं पद मोकळं राहिलं म्हणून काही यंत्रणा कामाची थांबत नाही. आणि माझ्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर कोणीही तिथे वरती बसला असला तरी महाराष्ट्राचं प्रशासन हे अतिशय उत्तम प्रशासक आहे. मग सेक्रेटरीज असतील, जॉईंट सेक्रेटरीज असतील, कलेक्टर, सगळीच यंत्रणा. त्यामुळे ह्या महिलांना जर मदत लागत असेल तर तिथली जी यंत्रणा असेल ती नक्की धावून त्यांना मदत करेल. महाराष्ट्रात अतिशय उत्तम NGOs आहेत जे अतिशय उत्तम काम करत असतात, त्याचा सरकारचा काही संबंध नसतो. अशा खूप चांगले NGOs आहेत ज्या चांगलं काम करतात. त्यामुळे मला त्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. पण आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी आधी म्हणले तसं मी रिपीट करते की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करूया की एखादा बलात्कार झाल्यावर कसा त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाते की ह्याची आयडेंटिटी, नाव, चेहरा हे काही बाहेर येता कामा नये. तसंच कुठल्याही महिलेच्या केसमध्ये तेच झालं पाहिजे. नीलम गोरे हे मल्टीपल मिळण्यासाठी या बाबांकडे गेले तर असं कुठली दिसत त्यांचं म्हणणं आहे की फक्त मला खरं सांगू का? रुपाली चाकणकरच नाही, कारण नीलम गोरे अनेक वेळा जेव्हा महिलांचा प्रश्न येतो तेव्हा वारंवार बोलतात, भेटायला जातात. पण या प्रकरणात मात्र नीलमताईंची भूमिका ही संशयास्पद आहे. तुम्हाला सांगू, आरोप प्रत्यारोप होत आहे, ती SIT झालेली आहे. त्या SITनी आणि माननीय मुख्यमंत्री ते लीड करतायत, त्यांच्याचकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील.